नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीला बातमी आहे या क्षणाची महत्त्वाची बातमी. ती मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. मराठा आरक्षणाच्या विषयावर आता विविध मराठा संघटना पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि मराठा आरक्षण हे केंद्र आणि राज्य सरकारचा बळी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय. यावर सरकारनं लवकरात लवकर अध्यादेश काढावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी सुद्धा संभाजी ब्रिगेडनं केली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. केवळ राजकारणाच्या सत्ता स्पर्धेमध्ये आणि स्वतःकडे राजकीय दृष्ट्या त्याचं महत्त्व प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्याचं क्रेडिट घेण्यासाठी जो प्रयत्न आणि जो खटाटोप चाललेला असतो तो अत्यंत किळसवाणा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा खरा खेळखंडोबा जर झाला असेल तो भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी राज्य सरकारमधील आणि महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारमधील सगळे पक्ष यांच्या राजकारणाचा मराठा आरक्षण हा बळी आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आपण कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण हे न्यायालयामध्ये लढत होईल, परंतु आपण पुन्हा एकदा आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश काढावा आणि मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याचा जो पुढचा भविष्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावरती जातील हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती त्यामध्ये कमी पडले का? जाणीवपूर्वक या निर्णयामध्ये ज्या ज्या वेळेस संपूर्ण या न्यायालयामध्ये जी कामकाज प्रक्रिया चालवली गेली त्या प्रक्रियामध्ये अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या पार्टीला विचारावं, आपलं काही स्टेच्या संदर्भामध्ये काही म्हणणं आहे का, आपल्याला काही यावरती स्टे घ्यायचा आहे का? ही खरं खूप आक्षेपार्ह गोष्ट आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांच्याकडे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा सगळा विषय आणि त्या अनुषंगाने उपस्थित झालेले मुद्दे हा भाजपच्या दृष्टीने बिहार निवडणुकांमधला विषय नसल्याचं भाजपचे बिहार प्रभारी आणि राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. पण जोपर्यंत सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातलं सत्य आणि वास्तव समोर येत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा विषय सोडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. हम इसको चुनावी मुद्दा नहीं बनाना चाहते. जहां तक मेरे यहाँ आने का सवाल है तो मुझे तो ये सारी घटना के पहले ही बता दिया गया था कि आपको बिहार में काम करना है और ये एक आम आदमी की भावना का मसला है. और जो पॉलिटिकल पार्टी होती है वो तो आम आदमी की भावना का आईना होती है, उसमें उसका प्रतिबिंब उसको दिखता है और जो आम आदमी की भावना है उसको हम इस रूप में रख रहे हैं. इसलिए हम कहते हैं कि न भूलेंगे न भूलने देंगे. मुझे ऐसा लगता है ये चुनावी मुद्दा नहीं है, पर न्याय जरूर दिलाएंगे और न्याय देने तक भारतीय जनता पार्टी चुप नहीं बैठेगी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली एक आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्याचा राग मनात ठेवून शिवसैनिकांनी काल नौसेनेतल्या एका माजी अधिकाऱ्यावर हात उचलला होता, त्याला मारहाण केली होती. हे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून समतानगर पोलिसांनी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना आणि काही पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. या आरोपींची जामिनावर लगेचच सुटका करण्यात आली. तर मदन शर्मा यांची तब्येत ठीक असून त्यांच्यावर मालाड इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांनी या संदर्भात आज भेटही घेतली. जी, मैं उद्धव ठाकरे जी को कुछ भी नहीं कहना चाहती हूँ. वो कहने लायक कुछ भी नहीं है उनसे. मेरे को विश्वास हो गया आपका सरकार पर? विश्वास था ही नहीं पहले नंबर. कुछ भी विश्वास नहीं था मुझे. और जिसने मेरे डैड के ऊपर हमला किया, जो भी कमलेश कदम है, जो भी है, वो गिरफ्तार हुए और अभी छूट गए हैं. दरम्यान शिवसेना आणि तिचे कार्यकर्ते सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मारले आहे त्यांना
जामीन सुद्धा मिळालेला आहे, यावर भाजपाच्या वतीनं काय करण्यात येईल? नाही, मला वाटतं की या ठिकाणी राज्यामध्ये गुंडाराज सुरू झालेला आहे. खरं म्हणजे एक निवृत्त नौदल अधिकारी ज्याचं या देशाप्रती योगदान आहे, देशासाठी समर्पित भावनेनं काम केलंय, त्यांनी कुठे एखादं त्या ठिकाणी व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून त्या ठिकाणी आपल्या गुंडांना पाठवायचं आणि मारहाण करायचं, मला वाटतं हे लोकशाहीमध्ये शोभा देणारं नाही. आणि हे शिवसेनेचं बदललेलं स्वरूप आहे. सत्ता त्या ठिकाणी आहे आणि सत्तेच्या आडून त्या ठिकाणी आपल्या लोकांना गुंडागर्दी करायला लावायचं, हे गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय. आपण बघाल की त्यांना मारहाण करून त्यांनाच पोलीस विचारायला जात आहेत. नाही, भारतीय जनता पार्टी ह्या गुंडागर्दीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. शर्माजींच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी असेल आणि आज त्या ठिकाणी त्यांना जामीन का मिळाला, कसा मिळाला याची विचारणा आम्ही करणार आहोत आणि आणखी वाढीव कलम त्या ठिकाणी टाकून जास्तीत जास्त कडक कारवाई या ठिकाणी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करेल. गेल्या काही दिवसात ठाकरे सरकार विरुद्ध जे कोणी बोलत असेल, मग प्रसारमाध्यम असो किंवा सामाजिक क्षेत्रातले असो, कोणी असो, त्यांच्यावर मुस्कटदाबी होते असं वाटतं. ठाकरे सरकारचा आपण बघाल की आता अतिरेक झालाय. म्हणजे मुस्कटदाबीची प्रत्येक गोष्टीत परिसीमा क्रॉस करतायत. त्यांच्या विरोधात कुणी बोललं की घरात जाऊन त्या ठिकाणी ठोकायचं. मग सामनामध्ये तुम्ही खुलेआम रोज त्या ठिकाणी टीका करताय, खुलेआम त्या ठिकाणी शिव्या देताय, मग त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार आहोत? सरकार म्हणजे तुम्हाला गुंडागर्दी करायला मिळालेलं लायसन नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एवढंच नाही तर निरपराध लोकांना जाणीवपूर्वक मारलं जात आहे असा सुद्धा आरोप दरेकर यांनी केलाय. दरम्यान मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांची ताबडतोब जामिनावर सुटका झाली. पोलिसांनी या शिवसैनिकांना जी कलमं लावली ती जाणीवपूर्वक अशी कलमं लावली की त्यांना लगेचच जामीन मिळेल असा आरोप केलाय भाजपचे आमदार आणि नेते अतुल भातखळकर यांनी. तुम्ही भेटून आलात, त्यांची तब्येत कशी आहे आणि काय म्हणाले तुम्हाला? नाही, त्यांची तब्येत आता सुदैवाने तशी ठीक आहे. डोळ्याला मोठं त्यांच्या मार लागलेला आहे. सीटी स्कॅनमध्ये ब्लड क्लाउट निर्माण झालेले आहेत, पण येत्या 8 दिवसामध्ये मेडिकेशन नंतर ते बरे होतील. पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या 2 मागण्या आहेत. आत्ता सगळे माजी सैनिकांचं फेडरेशन जे आहे ते त्यांना भेटायला आलेलं आहे आणि आज मुंबईमध्ये आम्ही ठिकठिकाणी शिवसेनेने माजी सैनिकांवर हल्ला केला म्हणून माफी मागावी याच्याकरता आम्ही धरणं आंदोलन करणार आहोत. कलमं लावलेली आहेत, तुमच्या मते कुठल्या कलमांनी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती? नाही, पहिले तर ट्रेस पासिंगचं कलम लावलं नाही त्यांच्यावर, कारण ते सोसायटीत शिरले होते. ते दिसतंय CCTV फुटेजमध्ये. त्याच्यानंतर ग्रीवियस इंजुरी झालेली आहे, त्यामुळे 506 लावलं पाहिजे. आणि याच्याकरता सरकारने वकिलांचा सल्ला घेऊन अधिक कठोर कलमं लावली पाहिजेत आणि माजी सैनिकांवर आणि सिनियर सिटीजनवर अशा पद्धतीने घरात जाऊन हल्ला करण्याची ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती पूर्णपणे ठेचली गेली पाहिजे. अशा प्रकारची कलमं लावली गेली. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं हे अतिशय निंदनीय आहे असं म्हणत कंगना राणावतनं सुद्धा या निमित्तानं शिवसेनेवर टीका करण्याची संधी साधली. महाराष्ट्र में सरकार का आतंक और अत्याचार दिन ब दिन बढ़ते ही जा रहे हैं. आज उन्होंने एक एक्स सर्विसमैन को दिन दहाड़े सबके सामने बहुत सारे लोगों ने एक अकेले इंसान को, वेटरन को अटैक किया और उन्हें बहुत बुरी तरह से मारा. उनकी गलती यही थी कि उन्होंने सरकार की निंदा की. सत्ता और राजनीति से परे यहाँ पे मानव और साधारण मानवीय के हक के चलते केंद्र सरकार इन चीजों में हस्तक्षेप करे और हमारे संवैधानिक अधिकारों को बचाए. दरम्यान भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी या निमित्तानं कालची झालेली नौदल अधिकाऱ्याची मारहाण आणि कंगना राणावतच्या कार्यालयावर झालेली कारवाई या निमित्तानं आक्रमक भूमिका घेतली आहे. कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये याकूबच्या फाशीच्या विरोधात आंदोलन करणारे मुंबईचे पालकमंत्री टायगर मेमनचं घर तोडलं नाही पण कंगनाचं घर तोडलं अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले.
देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याला अमानुष मारहाण झाली, त्याचा निषेध. पुढे काय, दाऊद पालिकेचं टेंडर घेणार का, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आशिष शेलार यांनी उपस्थित केले. बातमी आता आहे वाशिम जिल्ह्यातली. वाशिम जिल्ह्यामध्ये काल एक लघु पाटबंधारे प्रकल्प, जबरदस्त झालेला पाऊस आणि त्यात साठलेलं खूप जास्त पाणी यामुळे फुटला आणि त्यातलं पाणी हे सर्वत्र वाहून गेलं. परिसरातील शेकडो एकर जमीन उभ्या पिकासह खरडून गेले. विहिरी बुजलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. प्रशासनानं प्रकल्पाच्या पाण्यामुळे खरडून गेलेल्या जमिनींचे पंचनामे करून पिकासह खरडलेल्या जमिनींचा मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. उभ्या पिकांसह जमीन खरडून गेल्यानं अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. नेमकं काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकीकडे पाहतो आहोत. कवठळ परिसरामध्ये 2 लघुसिंचन प्रकल्प होते, ते फुटले. या पाण्याच्या प्रवाहात 200 एकर जमीन ही पिकांसह खरडून गेली आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक शेतातल्या विहिरीसुद्धा बुजलेत. 40 ते 50 शेळ्या वाहून गेलेत असाही अंदाज आहे आणि काढणीला आलेलं सोयाबीन, तूर यासह विविध पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आणि पुन्हा एकदा मुंबईतल्या बातमीकडे वळूयात. नौदल अधिकाऱ्याला झालेली जी जबरदस्त मारहाण होती त्या संदर्भात आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलं होतं. त्यांनी आणि काही जणांनी इथे रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याची थेट दृश्य आपण पाहतो आहोत. बाकी कार्यकर्ताओं ने जो बेरहमी से उनको पीटा, उसके खिलाफ हमने कल कंप्लेंट की थी और हमने ये मांग की थी कि ग्रीवियस इंजरी होने के बाद 326 ये कलम लगना चाहिए जो नॉन अवेलेबल है. साथ में ट्रेसपासिंग का कलम लगना चाहिए क्योंकि उनके घर में घुसकर उनको मारा था. आपने जो प्रेशर लाया मीडिया ने और हमने जो प्रेशर लाया उसके कारण रात को उनको अरेस्ट किया. इस प्रकार की लिपापोती का काम उन्होंने किया और आज सुबह 9 बजे के पहले उन सबको टेबल जमानत यानी पुलिस स्टेशन में जमानत देकर उनको रिहा किया. जो विक्टिम है वो हॉस्पिटल में है, लेकिन जिन्होंने मारा वो आज रिहा है और वो आज दम देने का काम कर रहे हैं. हमारे मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा जी, इनके नेतृत्व में और विपक्ष के विधान परिषद के नेता प्रवीण दरेकर जी, इनके नेतृत्व में आज हम यहाँ एडिशनल सीपी और जॉइंट सीपी लॉ एंड ऑर्डर नांगरे जी को मिलने के लिए आए. हमारी ये मांग है कि नॉन अवेलेबल सेक्शंस इनके ऊपर लगने की आवश्यकता है. ट्रेस पासिंग का केस लगना चाहिए, साथ में 326 लगना चाहिए. उन्होंने ये कहा है कि इसके बारे में हम सोचेंगे. तो वो जब तक सोचेंगे तब हम यहाँ से उठे नहीं, तब तक हम यहाँ धरने पर बैठेंगे, क्योंकि सेवानिवृत्त जवान के ऊपर हमला हुआ है. उनको न्याय देना ये भारतीय जनता पार्टी और मुंबई की जनता की मांग है. जब तक न्याय मिलता नहीं तब तक हम धरना पर यहाँ बैठेंगे. त्यामुळे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर आमदार यांच्या नेतृत्वाखाली काही माजी सैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते हे धरणं आंदोलनासाठी बसले आहेत. या बातमीकडे आपलं बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आणि आता ब्रेकच्या नंतर एक काहीशी दुःखद बातमी. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचे अवघे 35 वर्षांचे पुत्र आदित्य पौडवाल यांचं आज पहाटे निधन झालं. ते गेल्या काही काळापासून किडनीच्या आजारानं त्रस्त होते. आदित्य हे म्युझिक प्रोड्युसर आणि ऑर्केस्ट्रा अरेंजर म्हणून काम करत होते. कीबोर्ड वादकसुद्धा होते. आदित्य पौडवाल कलाकार तौफिक कुरेशी, अमान आणि अयान अली तसंच नीलाद्री कुमार यांच्यासोबत त्यांनी अनेक
दौरे केले होते भारतात, परदेशात. एवढंच नाही तर भारतातील सगळ्यात तरुण संगीत दिग्दर्शक असा विक्रमसुद्धा त्यांच्या नावावर होता. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली होती. पण गेल्या काही काळापासून किडनीच्या विकारानं त्रस्त असलेले आदित्य पौडवाल यांचं पहाटे निधन झालं. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.